नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 4 मार्च 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. जर समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे म्हणजे ज्याला पिन कमेंट म्हणतात त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि बुधवारी मार्केटमध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. मागच्या 2-3 दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये मला काही व्हिडिओ पोस्ट करता आला नव्हता. आज आपण व्हिडिओ पोस्ट करतोय आणि इथून पुढे आपल्याला रेग्युलर व्हिडिओ मिळत राहतील. आता ज्या वेळेला मार्केटमध्ये एखादी घटना सुट्टीच्या दिवशी घडते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळतो. इथे पण तसंच झालं होतं. तुम्ही बघू शकता हे जे सोमवारी 2 मार्च रोजी आपल्याला मार्केटमध्ये जे एकदम गॅप डाऊन बघायला मिळालं, याचं कारण शनिवार रविवारी खूप मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी घडल्या. ज्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणवर हल्ला केला आणि त्यामुळे मार्केटमध्ये हे गॅप डाऊन बघायला मिळालं. जनरली अशा गॅप डाऊन नंतर एक छोटी रिकव्हरी येते, पुन्हा एकदा सेलिंग येतं आणि मग काय होईल ते त्यानंतर ठरत असतं. तर अशा प्रकारे खूप व्होलाटाईल मूव्हमेंट आपल्याला मार्केटमध्ये 2 तारखेला बघायला मिळाली सोमवारी. आज मंगळवारी मार्केटला सुट्टी आहे आणि उद्या बुधवारी आता मार्केट पुन्हा एकदा ओपन होणार आहे. पण ह्या दरम्यान जी आंतरराष्ट्रीय मार्केट ओपन आहेत, तर ती बघता तुमच्या लक्षात येईल की उद्या सुद्धा आपल्याला गॅप डाऊन ओपनिंगच बघायला मिळणार आहे. आणि अशा वेळेला काय होतंय, तर अशा वेळेला मी तुम्हाला इथे ज्या लेव्हल्स दाखवतोय, या ॲस्ट्रोलॉजिकल लेव्हल्स आहेत. आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वरच्या बाजूला हा जो झोन काढलाय 24,935 आणि 25,140 हा रेझिस्टन्स झोन आहे. आता हा रेझिस्टन्स झोन का आहे? तर आपल्याला ॲस्ट्रोलॉजीनुसार हा झोन मिळालेला आहे. हा दाखवलाय का? उद्याच्या दृष्टीनं ह्याला काही फार महत्त्व आहे का? तर उद्याच्या दृष्टीनं ह्याला फार काही महत्त्व नाहीये. ह्याचं कारण उद्या गॅप डाऊन ओपन होणार आहे. पण आपल्याला माहिती पाहिजे की ही जी काही गॅप तयार झाली आहे, ही आता रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे आणि एक्झॅक्ट ॲस्ट्रोलॉजिकल लेव्हल्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. उद्या काय होऊ शकतं? उद्या गॅप डाऊन ओपन होऊ शकतं आणि हळू-हळू म्हणजे जसं इथे गॅप डाऊन ओपन झालं, बाउन्स आला, खाली आलं, असं काहीही व्होलाटाईल मूव्हमेंट होऊन हळू मार्केट कोणत्या दिशेनं जाऊ शकतं? खालच्या दिशेनं जाऊ शकतं. अर्थात इथे जे 24,285 ही लेव्हल दाखवली आहे, ही सुद्धा ॲस्ट्रो लेव्हल आहे आणि हे लाँग टर्मचं टार्गेट आहे. हे कदाचित उद्या येईल का? सांगता येत नाही. उद्या येईलच असं नाही. कदाचित 2 दिवसात येईल, कदाचित 1 दिवसात येईल, कदाचित 1 आठवडा लागेल. पण आता हळू मार्केट ह्या दिशेनं जातंय, 24,285 च्या दिशेनं जातंय, असं आपल्याला एकूण चित्र दिसतंय. आणि ही सगळी जी मंदी आहे, ही कुठपर्यंत जाऊ शकते? तर जास्तीत जास्त आपल्याला इथे खालची सर्व टार्गेट्स आता तुम्हाला दिसतायत. तर ह्या लेव्हलपर्यंत ही मंदी जाऊ शकते. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर 24,285 ची लेव्हल आहे, 23,885 ची लेव्हल आहे आणि 23,585 ची लेव्हल आहे. तर त्यामुळे ह्या 3 ॲस्ट्रोलॉजिकल लेव्हल्स आपल्याला आता दिसतायत आणि मार्केट हळू-हळू ह्या लेव्हलपर्यंत तरी येणाऱ्या काही काळामध्ये पोहोचू शकतं, असं आपल्याला वाटतंय. जर ह्याच्या खाली टिकलं, तर मग आपल्याला ह्या लेव्हल्स सुद्धा ओपन हळू होऊ शकतात. अर्थात ही खूप मोठी टार्गेट आहेत. ही काही 2-4 दिवसामध्ये, एका आठवड्यामध्ये येणारी टार्गेट नाही आहेत. पण ह्या दिशेनं आता आपल्याला मार्केट जाऊ शकतं. पण
जास्तीत जास्त इथपर्यंत जाऊ शकतं असं वाटतंय. त्याच्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला तयार झालेलं आहे. त्यामुळे ह्या लेव्हल जे आहेत, ह्या लेव्हल तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मात्र आत्ता लगेच आपण एवढ्या मोठ्या लेव्हलचा विचार करू शकत नाही. आत्ता आपण जास्तीत जास्त ह्या लेव्हलचा विचार करू शकतो, की 24,285 च्या दिशेनं आपल्याला मार्केटमध्ये मूव्हमेंट बघायला मिळू शकते. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये उद्या काय होऊ शकतं याविषयी मी सांगितलेलं आपल्याला ॲस्ट्रोनुसार केलेलं विश्लेषण आहे. त्यानंतर आपण आता जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला जर बघायला गेलं तर सेम असंच झालं. तुम्ही इथे बघू शकता की गॅप डाऊन ओपन झालं, बाउन्स आला, परत सेलिंग आलं, परत वर जातंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा जो आहे ना, हा रेझिस्टन्स झोन आहे. 60,100 ची लेवल आहे आणि 60,375 ची लेवल आहे. हा जो एरिया आहे हा रेझिस्टन्स झोन आहे. आता जसं निफ्टीमध्ये सांगितलं तसंच बँक निफ्टीमध्ये ह्या रेझिस्टन्स झोनचं उद्या काही महत्त्व आहे का? तर मला वाटत नाही ह्याला उद्या फार काही महत्त्व असेल. याचं कारण असं आहे की गॅप डाऊन ओपन होऊ शकतं. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की रेझिस्टन्स झोन कुठे आहे हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे आणि मार्केट कोणत्या दिशेनं जाऊ शकतं हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. उद्या गॅप डाऊन ओपन होईल. कदाचित गॅप डाऊन ओपन झाल्यावर पुन्हा बाउन्स येईल, पुन्हा सेलिंग येईल. असं करत करत जी काय व्होलाटाईल मूव्हमेंट व्हायची आहे ती झाल्यानंतर आपण हळूहळू कोणत्या दिशेनं जाऊ शकतो, ही 58,980 ची जी लेवल आहे, ह्या दिशेनं आपण येणाऱ्या काळात जाऊ शकतो. अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय. कारण ही जी लेवल आहे ही ॲस्ट्रो लेवल आहे आणि हे पहिलं टार्गेट आहे खाली जात असतानाचं. अर्थात ही फायनल मूव्हमेंट आहे. फायनल मूव्हमेंटचं डाउनवर्ड मूव्हमेंटचं पहिलं टार्गेट आहे. त्याच्या पुढची टार्गेट जी आहेत ती आपल्याला आणखीन खाली दिसते 58,250. ह्याच्यामध्ये 2च टार्गेट आहेत सध्या. तर काय होऊ शकतं? खाली येताना आपल्याला ह्या 2 टार्गेटच्या दरम्यान येऊ शकतं आणि मग एक आपल्याला बाउन्स बघायला मिळू शकतो. अशा प्रकारचं चित्र आपल्याला बँक निफ्टीमध्ये सध्या दिसतंय. तर त्यामुळे ह्या लेव्हल्स आपण लक्षात ठेवू शकतो. अर्थात ही खूप मोठी टार्गेट आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे 58,980 आणि 58,250 ह्या दिशेनं आपल्याला बँक निफ्टी आता खाली येताना दिसू शकतो. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण. आपण आता पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. आता तुम्ही काय करू शकता, सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला एक जॉइन बटन पण दिसतंय. अनेक सदस्यांचा सबस्क्राईब आणि जॉइन बटन ह्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. तुम्ही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं याचा अर्थ तुम्हाला YouTube चॅनलवर येणारे जे काही मी काही व्हिडिओ पोस्ट करेन तर त्या सर्व व्हिडिओज तुम्हाला जे पब्लिक व्हिडिओ असतील ते तुम्हाला दिसू शकतात. चॅनल मेंबरशिप ही थोडीशी पेड सर्व्हिस आहे जी YouTube कडून दिली जाते. आता तुम्हाला जर ती जॉइन करायची असेल तर जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही चॅनल मेंबरशिप घेऊ शकता. आता जर समजा तुम्हाला ही चॅनल मेंबरशिप घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये आपण 4 प्रकार दिसतायत. ओके, ब्रॉन्झ मेंबरशिप आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. सध्या तुम्ही कमीत कमी काय घेतलं पाहिजे, गोल्ड मेंबरशिप घेतली पाहिजे जर तुम्हाला मेंबरशिप घेऊन त्यामध्ये आपले अपडेट्स जे आहेत ते पाहिजे असतील तर. गोल्ड मेंबरशिप तुम्ही ह्याच्यावर घेऊ शकता जॉइन बटन क्लिक केल्यावर. प्रत्येक मेंबरशिपमध्ये तुम्हाला काय काय बेनिफिट्स मिळतील ते तिथे लिहिलेले आहेत. समजा त्यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला WhatsApp मेसेज करून संपर्क साधू शकता. त्यासाठी हा नंबर आहे. या नंबरवर फक्त WhatsApp मेसेजला रिप्लाय दिले जातात. कॉल स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे कृपया कोणी ह्याच्यावर कॉल करू नका. तुमचे मेसेज पाठवा. चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तसं कळवा. तुम्हाला चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती तिथे सांगितली जाईल. तर हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसतंय की 80,840 ही आपल्याला खालच्या बाजूची एक लेवल आहे. 81,365 ही वरच्या बाजूची लेवल आहे. ह्या ज्या 2 लेवल आहेत, हा आता आपल्यासाठी आणि सेन्सेक्ससाठी रेझिस्टन्स झोन आहे. परत तेच सांगतोय की उद्या ह्या झोनला महत्त्व असणार नाहीये. पण आपल्याला माहिती पाहिजे की रेझिस्टन्स झोन कुठे आहे. उद्या गॅप डाऊन ओपन होईल आणि हळूहळू खालच्या दिशेनं मूव्हमेंट होऊ शकते आणि 77,660 म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खूप मोठं आपल्याला खालच्या बाजूचं टार्गेट आहे. अर्थात हे टार्गेट असं म्हणजे ओपन होऊन डायरेक्ट असं खाली येईल का?
म्हणजे मी इथे डायरेक्ट पुट विकत घ्यायचा का? असा माझा तुम्हाला अजिबात सल्ला इथे नाहीये. मार्केट काय होतं, आता इथे गॅप डाउन ओपन झालं, एवढा मोठा बाउन्स आला. तुम्ही समजा गॅप डाउन ओपन होतंय म्हणून पुट बाय केलं असेल, तर तुमच्या लक्षात येईल की एवढी मोठी बाउन्स आला की तुम्हाला लॉसच एवढा दिसेल की तुम्ही नंतर येणाऱ्या सेलिंगमध्ये टिकूच शकणार नाही. तर मार्केटमध्ये आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या एक दिशानिर्देशक म्हणून आहेत. त्याच्यावर आधारित लगेच काही ट्रेड घ्यायचा नाहीये. ओके. तर काय होऊ शकतं, तर अशा प्रकारची व्होलाटाईल मूव्हमेंट होत होत हळूहळू किंमत 77,660 च्या दिशेनं खाली येऊ शकते. अर्थात हेच एक टार्गेट आहे का? ना, ते टार्गेट भरपूर आहेत. खालच्या बाजूला बघितली तर 3 टार्गेट दिसतायत. पण ही सर्वच्या सर्व टार्गेट येतीलच असं नाही. पहिल्या टार्गेटच्या दिशेनं मात्र सेन्सेक्स येताना आपल्याला दिसू शकते. त्याच्या खालचं टार्गेट कुठलं आहे? 75,960 आहे. त्याच्या खालचं टार्गेट आहे 74,690 आहे. अशी 3 टार्गेट आपल्याला इथे खाली दिसतायत. मात्र हे टार्गेट येण्याची शक्यता काही दिवसांमध्ये थोडीशी जास्त आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं तिन्ही इंडेक्समध्ये येणाऱ्या काळात काय होऊ शकतं, कोणत्या टार्गेटच्या दिशेनं आपल्याला मूव्हमेंट होऊ शकते, हे मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या मते तुम्ही ह्या तिन्ही इंडेक्समधल्या ह्या सर्व लेव्हल्स नोट डाउन करून घेतले असतील आणि त्याच्यावर आधारित तुम्ही तुमचं विश्लेषण करून मग त्याच्यावर आधारित जर तुम्हाला काही ट्रेड घ्यायचे असतील, तर तो तुमचा निर्णय असेल, ज्याच्या सहाय्यानं तुम्ही ट्रेडिंग करू शकता. मी इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारे ट्रेडिंगची टिप किंवा मार्केटची दिशा सांगतोय याचं कारण मार्केट ह्या दिशेनं जाऊ शकतं असा माझा अंदाज आहे, जो 100% चुकीचा देखील ठरू शकतो. हे झालं उद्यासाठीचं मार्केट विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.